तर आज या ठिकाणी आपल्याला फिनॉलचं प्रिपरेशन बघायचं आहे. फिनॉल तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची आहे. आज या ठिकाणी आपल्याला फिनॉल तयार करायचं आहे. 3 वेगवेगळ्या पद्धती आपण या ठिकाणी बघूयात. पहिली डाउज प्रोसेस, दुसरी रॅचिंग प्रोसेस आणि तिसरी क्युमिनपासून. अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स या ठिकाणी आपण बघूयात. तुम्हा सर्वांना माहीत असेल फिनॉल कसा असतो. काही लोकांना फिनॉलची ओळख नसेल, तर फिनॉल कसा असतो हे बी आपल्याला माहीत असलं पाहिजे. अरे बाबांनो, फिनॉलचं स्ट्रक्चर कसं असतं हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि फिनॉलचं स्ट्रक्चर हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं. दिस इज कॉल्ड एज द फिनॉल. म्हणजे बेंझिन रिंगला OH जोडला, त्याचं नाव फिनॉल आहे. फिनॉलचं स्ट्रक्चर कसं असतं हे तुमच्यासमोर मी लिहिलेलं आहे. बाबांनो, फिनॉलचं स्ट्रक्चर म्हणजे या ठिकाणी बेंझिन रिंगला OH ग्रुप जोडलेला असतो. ठीक आहे. आता हा फिनॉल या ठिकाणी आपल्याला तयार करायचा आहे. आता फिनॉल तयार करण्याची पहिली पद्धत क्लोरोबेंझिन पासून. क्लोरोबेंझिन कसा असतो हे बी माहीत असलं पाहिजे. आता बघा, मी काय करतो, इथे बेंझिन काढतो, हे बेंझिन काढतो आणि ह्या बेंझिनला जोडलो Cl, क्लोरोबेंझिन झाला. हे क्लोरोबेंझिन आहे. म्हणजे बेंझिन रिंगला Cl जोडला, Cl म्हणजे क्लोरो आणि बेंझिन, क्लोरोबेंझिन असं नाव त्या ठिकाणी तयार होतं. तर या क्लोरोबेंझिन पासून आपल्याला पहिल्यांदा तयार करायचं आहे फिनॉल. आणि त्याच्यासाठी पहिली मेथड आहे डाउज प्रोसेस. कोणती? डाउज प्रोसेस. 2 स्टेप मेथड आहे, 2 स्टेप प्रोसेस आहे. ठीक आहे. मग कसं होतं, काय होतं ते आपण या ठिकाणी पाहूया. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघत आहोत डाउज प्रोसेस. इथं हेडिंग लिहिलेलं आहे डाउज, मी डबल लिहितो खाली आहे. डाउज प्रोसेस इथं लिहितो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. आता क्लोरोबेंझिन पासून डाउज प्रोसेसनं, आणि ही एक कमर्शियल मेथड आहे, हे पण आपण लक्षात ठेवायचं आहे. कळलं का? असं का वाक्य नाही आहे त्या ठिकाणी, फक्त इतकंच लक्षात ठेवा, डाउज प्रोसेसच्या साह्याने आपल्याला या ठिकाणी फिनॉल तयार करायचं आहे. ओके, असू द्या. मग आता काय करू, आपण क्लोरोबेंझिन घेऊ. डाउज प्रोसेसमध्ये पहिल्यांदा काय घ्यायचं आहे? क्लोरोबेंझिन. बघा मी करून दाखवतो. पहिल्यांदा घ्या क्लोरोबेंझिन. हा घेतला आपण क्लोरोबेंझिन. ठीक आहे. आता क्लोरोबेंझिनची अभिक्रिया कोणासोबत करायचं? या क्लोरोबेंझिनला फ्यूज करायचं आपल्याला. फ्यूज्ड विथ सोडियम हायड्रॉक्साईड. हे वाक्य लय महत्वाचं आहे. फ्यूज्ड विथ सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे क्लोरोबेंझिन आपल्याला घ्यायचा आहे आणि या क्लोरोबेंझिनची अभिक्रिया सोडियम हायड्रॉक्साईड सोबत करायचा आहे. आणि तो बी कसा पाहिजे? फ्यूज म्हणजे वितळलेला पाहिजे. हां. आणि एक लक्षात घ्या, ही रिॲक्शन होण्यासाठी टेम्परेचर आणि प्रेशर हाय असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जर सामान्य कंडिशन घेतलात रिॲक्शन होत नाही. ही अभिक्रिया होण्यासाठी टेम्परेचर प्रेशर हाय असलं पाहिजे. टेम्परेचर किती पाहिजे? तर टेम्परेचर पाहिजे ॲट ए हाय टेम्परेचर, आणि टेम्परेचर असलं पाहिजे 623 केल्विन इतकं टेम्परेचर. आणि त्या ठिकाणचं प्रेशर असलं पाहिजे, प्रेशर 150 एटमॉस्फिअर. बघा, ह्या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर कंडिशन सामान्य घेतला, ऑर्डिनरी कंडिशन घेतला, रिॲक्शन होत नाही. रिॲक्शन होण्यासाठी आपल्याला ड्रास्टिक कंडिशन वापरावी लागेल. ॲट अ हाय टेम्परेचर, ॲट अ हाय प्रेशर जर आपण अभिक्रिया घडवून आणलो तर होते, अन्यथा ही रिॲक्शन होत नाही. हे पण नीट लक्षात घ्यायचं आहे. म्हणून ॲट अ हाय टेम्परेचर 623 केल्विन अँड ॲट अ हाय प्रेशर दॅट इज 150 एटमॉस्फिरिक. एवढं प्रेशर सुद्धा त्या ठिकाणी असलं पाहिजे, 150 एटमॉस्फिरिक. आता पहिल्या स्टेपमध्ये काय होतं? पहिल्या स्टेपमध्ये सोडियम फिनॉक्साईड तयार होतो. पहिल्या स्टेपमध्ये तयार झाला सोडियम फिनॉक्साईड. हा प्रोडक्ट आला सोडियम फिनॉक्साईड. आणि पुन्हा काय करा, या सोडियम फिनॉक्साईडचं ॲसिडिफिकेशन करा. ॲसिडिफिकेशन म्हणजे ॲसिड सोबत रिॲक्शन विथ द हेल्प ऑफ डायल्यूट HCl. डायल्यूट HCl घ्या. डायल्यूट HClच्या साह्याने ह्याचे ॲसिडिफिकेशन करा आणि मग त्या ठिकाणी शेवटी तुम्हाला प्रोडक्ट येईल, तो म्हणजे फिनॉल. अशा प्रकारची ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं? सोडियम फिनॉक्साईड. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो? ॲसिडिफिकेशन आणि मग तयार होतो फिनॉल. अशा प्रकारची ही 2 स्टेप रिॲक्शन आहे. आता नेमकी अभिक्रिया कशी होते त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात. आपण बघत आहोत डाउज प्रोसेस. क्लोरोबेंझिन पासून फिनॉल तयार करण्याची ही आपली मेथड, ज्याचं नाव आहे डाउज प्रोसेस. कसं होतं तुम्हाला मी करून दाखवतो रिॲक्शन. थोडक्यात सांगितलं, पुन्हा बघा आता, म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल.
आता रिॲक्शन कशी होते तुम्हाला समजावून सांगतो. अतिशय सोप्या रिॲक्शनचं आहे, फक्त आपण समजून घ्यायचं आपल्याला, बस दुसरं काय सांगायची आवश्यकता नाही. हो का, लक्ष द्यायला. पहिल्यांदा काय घेतला आपण, हा घेतला क्लोरोबेन्झिन. ठीक आहे, आता ह्या क्लोरोबेन्झिनची अभिक्रिया आपण कोणासोबत करणार आहोत, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. म्हणजे क्लोरोबेन्झिनला फ्यूज करा, दोन्ही एकत्र आणून त्याला मेल्ट करा, वितळवा. हां, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत फ्यूज करायचं आहे आणि त्या ठिकाणची कंडिशन ड्रास्टिक वापरायचं आहे, हाय टेम्परेचर वापरायचं आहे आणि त्याचबरोबर आहे ते हाय प्रेशर. लय महत्त्वाच्या कंडिशन्स आहेत. आता काय करू, पहिल्यांदा आपण इथं हो का प्लस सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, पहिली स्टेप सोडियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्शन आणि टेम्परेचर किती घेतलं आपण, 623 केल्विन इतकं टेम्परेचर आणि प्रेशर 150 एटमॉस्फिअर. बघा, या कंडिशन्स फार महत्त्वाच्या आहेत. या कंडिशन्स वापरल्या तर रिॲक्शन होते, अन्यथा रिॲक्शन होत नाही. तुम्हाला माहित आहे, हा कार्बन आहे आणि हा Cl आहे. ह्या दोघांमधला बॉन्ड स्ट्रॉंग आहे, त्याची कारणं वेगवेगळी असतील, परंतु हा बॉन्ड तुटत नाही आणि हा बॉन्ड तोडण्यासाठी आपल्याला ड्रास्टिक कंडिशनचा वापर करावा लागतो. 623 केल्विन इतकं टेम्परेचर वापरावं लागतं, 150 एटमॉस्फिअर इतकं प्रेशर वापरावं लागतं, तेव्हाच अभिक्रिया होते. आणि मग आता हा बॉन्ड तुटतो, ह्याच्यामधला Cl काय होतो, रिप्लेस कशानं, ONA नं. बघा, हा ONA इथे येतो आणि हा Cl इथे येतो. अशा प्रकारची अभिक्रिया या ठिकाणी होत असते आणि मग ती तुम्हाला माहिती आहे सबस्टिट्यूशन प्रकारची रिॲक्शन. आता मग काय होतं, बेन्झिनला बेन्झिन, ठीक आहे, इथला Cl इकडे येईल आणि ONA इथे येईल आणि या ठिकाणी आला ONA. संपलं, पहिली स्टेप पूर्ण झाली. हा ONA Clच्या ठिकाणी आला, Cl या ठिकाणी आला, HCl निघून जाईल, असू द्या. पहिल्या स्टेपमध्ये हा कोण आहे तुमचा, क्लोरोबेन्झिन, ह्याचं नाव लिहितो मी क्लोरोबेन्झिन. आणि हा कोण आहे, सोडियम फिनॉक्साईड, सोडियम फिनॉक्साईड. बघा, अशा प्रकारे पहिल्या स्टेपमध्ये काय झालं तुमच्या समोर आहे. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत, फक्त समजून घ्यायचं. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करू, HCl घेऊ, डायल्यूट HCl घेऊ आपण, HCl. आणि याच्या साह्यानं आपण काय करू, ऍसिडिफिकेशन करू. का होतं माहिती आहे का, आता बघा मी कसं करतो, O आणि Na मध्ये बॉन्ड काढतो, Na आणि O मधला बॉन्ड तुटतो आणि हा जो H आहे ह्याच्याकडे जातो. हो का, अशा प्रकारची अभिक्रिया होते. म्हणजे Na आणि O मधला बॉन्ड तुटला आणि हायड्रोजन O कडे सुटला. Na आणि O मधला बॉन्ड तुटला आणि H O कडे सुटला. NaO मधला बॉन्ड तुटला, HO कडे सुटला, संपलं, झालं. आता हे बेन्झिन रिंगला बेन्झिन रिंग लिहिलं आपण, ठीक आहे. ओला O कडे कोण आला, H आला, ठीक आहे. आणि मग NaCl निघून जाईल आणि मग हा तुमचा प्रोडक्ट आला फिनॉल. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया, अशा प्रकारची संपूर्ण रिॲक्शन या ठिकाणी होत असते. हे या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घ्यायचं आहे आणि हा संपूर्ण भाग आपल्याला थोडक्यात कळला पाहिजे. किंवा ह्याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो, H3O+ लिहू शकतो, ॲसिड हायड्रोलिसिस असं लिहा किंवा असं लिहा, एकच अर्थ आहे. ठीक आहे, तुम्हाला कळवून मी असं लिहिलं तर अशा प्रकारचा प्रॉडक्ट येतो, अशा प्रकारची रिॲक्शन येते, अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपल्याला समजून घेता येतो. समजलं. तर ही संपूर्ण अभिक्रिया थोडक्यात या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची आहे. आता तुम्ही काय केलं, या ठिकाणी तुम्ही कोणती मेथड वापरली, डाऊज प्रोसेस वापरली. डाऊज प्रोसेसच्या साह्याने क्लोरोबेन्झिन पासून फिनॉल तयार केलं. पुस्तकात असं दिलं नाही HCl, त्याच्याऐवजी H3O लिहिले. मग H3O म्हणजे काय, H आणि OH घ्यायचं. मग ह्याच्याऐवजी तुम्ही असं घेऊ शकता, H समजा असं दिलेलं असेल तर असं बी घेऊ शकतो आपण. कसं, H आणि OH ऑब्लिक H+. हे एकच आहे, कसं बी लिहिले तरी अर्थ एकच आहे. आता पुस्तकात असं लिहिले H3O+ म्हणून मॉडिफाय केलं. मग आता काय करा, हो का, हा H इकडं आहे, बस बस इतकंच लिहायचं आहे, ह्याच्यामध्ये काय बी नाही. असं पण आपण लिहू शकतो किंवा HCl डायरेक्ट घेतलं तरी चालतं किंवा आपण डायरेक्ट काय करू शकतो, इथं असं HCl बी लिहू शकतो. तुम्ही कसलीही रिॲक्शन वापरा, प्रोडक्ट एकच येतो. आपण HCl लिहिलं म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, असंच लिहूयात आपण कळण्यासाठी. आणि ही HCl कसं आहे, डायल्यूट, असंच लिहू आपण. ओके, कळलं सर्वांना. आता दुसरी मेथड आहे, त्याच्याकडे आपण जाऊ. आता आहे रॅचिंग प्रोसेस. इथे लिहितो मी रॅचिंग. रॅचिंग प्रोसेस तुमच्या अभ्यासक्रमाला नाही, पण नको तुम्हाला माहीत राहून सांगतो. पहिले होते अगोदरच्या अभ्यासक्रमाला,
आता अभ्यासक्रमाला ही रिॲक्शन ठेवलेली नाही. रॅचिंग प्रोसेस ही मेथड तुमच्या अभ्यासक्रमाला नाही, त्याच्यामुळं नीट लक्षात घ्या. फक्त समजण्यासाठी तुम्हाला सांगतो, तुमची एक्स्ट्रा माहिती म्हणून सांगतो. ही मेथड तुमच्या अभ्यासक्रमाला नाही. ही इथली असलेली रॅचिंग प्रोसेसच्या साह्याने आपल्याला तयार करायचं आहे फिनॉल. ठीक आहे. मग आता फिनॉल तुम्ही कसं तयार करणार? तर या ठिकाणी आपण काय करायचं, क्लोरोबेन्झिन घ्यायचं. सुरुवात सेमच आहे. डाऊस प्रोसेसमध्ये बी क्लोरोबेन्झिन, रॅचिंग प्रोसेसमध्ये बी क्लोरोबेन्झिन. फक्त इतकं आहे की रॅचिंग प्रोसेसमध्ये आपण काय घेणार आहोत, क्लोरोबेन्झिनची अभिक्रिया स्टीम सोबत करणार आहोत. स्टीम आणि इन द प्रेझन्स ऑफ SiO2 कॅटलिस्ट, आणि मग अभिक्रिया होणार आहे. एक स्टेप रिॲक्शन आहे, अगदी सोपी आहे, पटकन तुम्हाला सांगतो. बघा काय घ्या, क्लोरोबेन्झिन घ्या. ठीक आहे. प्लस काय घ्या, स्टीम घ्या. हे आहे वॉटर, पण स्टीमच्या स्वरूपात आहे. वॉटर इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ स्टीम. स्टीम म्हणजे व्हेपर्स, व्हेपरच्या स्वरूपात, वाफेच्या स्वरूपात. आणि दिस रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ SiO2. झालं. आता काय होतं, हिथला Cl काय होतो, रिप्लेस होतो. कशानं, OH न. झालं. हा OH इथे येतो आणि HCl निघून जातं. अतिशय सोपी रिॲक्शन, ह्याला काय सांगायची गरज नाही का. आणि हा तुमचा तयार झाला फिनॉल. क्लोरोबेन्झिन पासून फिनॉल तयार होतो. वॉटर वापरलं, स्टीम वापरलं. SiO2 हा कॅटलिस्ट आहे, जो रिॲक्शन होण्यासाठी मदत करतो. तो कॅटलिस्टचं काम करतो, विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. ओके. तर अशा प्रकारची रॅचिंग प्रोसेस ही अतिशय सोपी आहे. आणि या ठिकाणी पहिली आहे डाऊस प्रोसेस, दुसरी आहे रॅचिंग प्रोसेस. आता पुढचा जो भाग आहे, क्युमिनपासून फिनॉल तयार करणे. आता क्युमिनपासून फिनॉल तयार कसं करतात त्याच्याबद्दलची पण माहिती या ठिकाणी आपण घेऊया. ओके, लिहून घ्या. आता बघा, आता या ठिकाणी आपल्याला क्युमिनपासून, फ्रॉम क्युमिन, इथं लिहितो वाटल्यास कळण्यासाठी आपल्याला, क्युमिनपासून आपल्याला फिनॉल तयार करायचं आहे. अतिशय सोप्या मेथड्स आहेत, अतिशय सोप्या प्रिपरेशन मेथड्स आहेत. थोडक्यात आपल्याला लक्षात घ्यायचा, प्रत्येक मेथड तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल. ओके. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं माहिती आहे का, क्युमिन. आता तुम्ही म्हणसाल गुरुजी हा मला क्युमिनच माहीत नाही. क्युमिन कसं असतं गुरुजी सांगा. हो, क्युमिन सांगतो पहिल्यांदा. आता बघा, आता इथं घेताना काय घ्या तुम्ही, हे घेतलं बेन्झिन. बेन्झिनला जोडा आयसोप्रोपिल ग्रुप. आयसोप्रोपिल कसा असतो, CH आणि CS3. हो का. ह्याचं नाव आहे आयसोप्रोपिल बेन्झिन. आयसोप्रोपिल बेन्झिन म्हणजेच क्युमिन. हेच आहे तुमचं आयसोप्रोपिल बेन्झिन, क्युमिन. आणि आयसोप्रोपिल बेन्झिन पासून, क्युमिन पासून फिनॉल तयार करणे याला म्हणतात कमर्शियल मेथड. ही कसली मेथड आहे, कमर्शियल मेथड ही आहे बरं का. ह्याच्या आधी बी शब्द आलता माझ्याकडून, तो चुकून आलता. ही आहे कमर्शियल मेथड. क्युमिन पासून फिनॉल तयार करणे ही एक कमर्शियल मेथड आहे. कमर्शियल म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये या मेथडच्या साह्याने फिनॉल तयार करतात. कळते का, म्हणजे लार्ज स्केलवर ही मेथड वापरतात, लार्ज स्केलवर फिनॉल तयार करण्यासाठी, म्हणून कमर्शियल मेथड म्हणतात. समजते का रे बाबांनो. हां, ठीक आहे. मग आता रिॲक्शन कशी होते, काय होते बघूयात आपण. पहिल्यांदा पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं. आता बघा, मी थोडक्यात सांगतो. पहिल्यांदा तुम्ही काय घेणार, क्युमिन घेणार. आता क्युमिनची अभिक्रिया तुम्ही करणार कोणासोबत, एअरसोबत. एअर म्हणजे O2, ऑक्सिजन सोबत करणार. क्युमिन घेणार आणि एअर सोबत रिॲक्शन करणार. तुम्हाला माहीत असलं पाहिजे, क्युमिनच्या मध्ये O2 मिसळतो, म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन होते पहिल्या स्टेपमध्ये. पहिल्या स्टेपमध्ये होणारी अभिक्रिया ही ऑक्सिजन मिसळणारी आहे, म्हणजे ऑक्सिडेशन आहे. कारण या ठिकाणी एडिशन ऑफ ऑक्सिजन आहे. एडिशन ऑफ ऑक्सिजन इज टेक्स प्लेस. ओके. आणि ही रिॲक्शन होते इन द प्रेझन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थिनेट. इन द प्रेझन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थिनेट ॲट 423 केल्विन. काय होतं माहिती आहे का, या ठिकाणी OO लिंकेज तयार होतं. तुम्हाला माहित आहे, जर त्या ठिकाणी OO लिंकेज असेल, म्हणजे कसं, ऑक्सिजन ऑक्सिजन लिंकेज. ह्याला कसलं म्हणतात लिंकेज, हे पराक्साईड लिंकेज आहे. जर 2 ऑक्सिजन असतील तर त्या कंपाऊंडला आपण पराक्साईड म्हणतो. मग याच्यामध्ये काय होतं, हे 2 ऑक्सिजन मिसळतात मध्ये आणि त्या ठिकाणी तयार होतं पराक्साईड, क्युमिन हायड्रोपराक्साईड. क्युमिन हायड्रोपराक्साईड तयार होतं. आणि हायड्रोपराक्साईड म्हणजे कसं असतं तुमच्या समोर मी सांगितलं, हो का.
हे ओव्हर लिंकेज, म्हणजे क्युमिनच्या मध्ये ऑक्सिजन मिसळले त्याच्यामुळे ओव्हर लिंकेज तयार झालं आणि दॅट इज कॉल्ड एज द पराक्साईड. आणि मग शेवटी काय होतं माहिती आहे का, हा जो तुमचा क्युमिन पराक्साईड आहे ह्याचं डिकम्पोजिशन होतं, ह्याचे तुकडे पडतात. खॅटॅक खॅटॅक खॅटॅक. डिकम्पोजिशन करणे म्हणजे एकच कंपाऊंड आहे, त्याचे तुकडे पडायचं, एका भागाचे 2 भाग 3 भाग तयार करायचं, दॅट इज कॉल्ड द डिकम्पोजिशन. आणि मग हा ॲसिडच्या सानिध्यामध्ये त्याचे तुकडे पडतात या क्युमिन हायड्रोपरॉक्साईडचं आणि शेवटी तयार होतो तुमचा फिनॉल इन द प्रेझन्स ऑफ डायल्यूट HCl. कळालं का बघा, संपलं. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. आणि एक लक्षात घ्या, क्युमिन हायड्रोपरॉक्साईडमध्ये पराक्साईड लिंकेज निर्माण होतं आणि पराक्साईड कसं असतं तर 2 O असतात एकमेकाला जोडलेले. एकच O असेल तर इथर लिंकेज आहे, हे इथर हे पराक्साईड, दोघात फरक आहे बरं का, भूल करू नका पुन्हा. ओके, आता रिॲक्शन कशी होती नेमकी त्याच्याबद्दलची सांगतो माहिती. रिॲक्शन ॲक्च्युली कशी होते आता बघू आपण, हे थोडक्यात सांगितलं कळण्यासाठी आपल्याला. बघा नीट ऐका रे बाबांनो, नीट ऐका. पहिल्यांदा क्युमिन घ्या, क्युमिन घ्या, अरे घ्या रे घ्या, क्युमिन घ्या, घ्या रे घ्या, क्युमिन घ्या. कसा इथं C, ह्याला जोडा H, इथं जोडा CH3, इथं जोडा CH3. याचं नाव काय आहे, क्युमिन म्हणजे आयसोप्रोपिल बेंझीन. दोघाचा अर्थ एकच होतो. ह्याच्यामध्ये काय मिसळायचं आहे, एअर काय आहे का, म्हणजेच O2 म्हणजेच ऑक्सिजन. रिॲक्शन कुणाच्या सानिध्यात होते, कोबाल्ट नॅफ्थिनेट. टेम्परेचर किती पाहिजे, 423 केल्विन. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं माहिती आहे का, हे जे ऑक्सिजन आहे ॲडिशन होते ऑक्सिजनची, कार्बन हायड्रोजन बॉन्डच्या मध्ये 2 ऑक्सिजन बर्र, कार्बन हायड्रोजनच्या मध्ये 2 ऑक्सिजन बर्र, कार्बन हायड्रोजनच्या मध्ये हे 2 ऑक्सिजन काय होतात बर्र. अरे बाबा, हा कार्बन हायड्रोजनचा बॉन्ड आहे, ह्या दोघाच्या मध्ये हे 2 ऑक्सिजन येतात, ह्याच्यामध्ये शिरतात, ह्याच्यामध्ये घुसतात. कळलं का. आणि मग हो का, हे कार्बन हे 2 O आले, कार्बन ऑक्सिजन ऑक्सिजन आणि H. हो का, कसं आहे बघा, हिथं काय C, हिथं काय CH3, हिथं काय CH3, मध्ये कोणाला O, O आणि H पराक्साईड. हो का, 2 O मध्ये आले, कार्बन ऑक्सिजन ऑक्सिजन आणि हायड्रोजन, पराक्साईड तयार झालं. तुम्हाला माहित आहे OO लिंकेज आहे, OO पराक्साईड, OO पराक्साईड, OO पराक्साईड. सोपं आहे, झालं. मग आता काय होतं माहिती आहे का, ह्याचं डिकम्पोजिशन होतं, तुकडे फॉर्मेशन. एकच मालिक्यूल आहे, पाडा तुकडे, खॅटॅक खॅटॅक खॅटॅक, तुकडे पाडून टाकायचं. आणि अशा प्रकारची रिॲक्शन जर होत असेल, एका मालिक्यूलचं काय होतंय, 2-3 मालिक्यूल तयार झाले, विघटन झालं, डिकम्पोजिशन झालं. आणि मग बघा इथं त्यासाठी वापरलं डायल्यूट HCl. आणि मग काय होतं का, इथला बॉन्ड तुटतो, इथला बॉन्ड तुटतो आणि हा CH3CO CH3 निघून जातो. इथं काय माहिती आहे का, CH3 इथं CH3CO CH3 निघून जातो, म्हणजे ॲसिटोन निघून जातो. हे रिंग आणि OH म्हणजे फिनॉल तयार होतो का, हे रिंगला रिंग, ह्याचं नाव लिहू का पहिल्यांदा, क्युमिन हायड्रोपरॉक्साईड, हायड्रोपरॉक्साईड बरोबर आहे. आणि शेवटी तयार झाला OH आणि हा निघून गेला CH3CO CH3, हा सुद्धा महत्त्वाचा कंपाऊंड निघून जातो. अँड दिस इज द CH3CO CH3 आणि याचं नाव फिनॉल. फिनॉल म्हणजेच कार्बोलिक ॲसिड, फिनॉल म्हणजेच कार्बोलिक ॲसिड, हे पण लक्षात ठेवा, कार्बोलिक ॲसिड. हो का, अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया पूर्ण झालेली आहे. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचा, अभ्यास करायचा आहे. मनापासून कुठलीही गोष्ट आपण जर केली तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत असते. पण सच्चे दिल से अगर भगवान से हम कुछ भी मांग लेते हैं तो भगवान से मिल जाता है भाई. अगर हम हमारे दिल से हमारे मन से अभ्यास करते हैं तो हमको भी जो चाहिए वो मिल जाएगा. एग्जाम में हमें मार्क मिल जाएंगे, हमारा नंबर लग जाएगा भाई. उसके लिए सच्चे दिल से अभ्यास करना पड़ेगा, पढ़ना पड़ेगा. पढ़ोगे तो आगे बढ़ोगे. कळलं का, जीवन में तुम्हारा कल्याण होगा. म्हणून अभ्यास करणं फार, इट इज व्हेरी सिंपल रे.
आणि शिक्षण पद्धती बी कशी आली आहे माहिती आहे का अलीकडं? अशा प्रकारची शिक्षण पद्धती आहे की आमच्या ग्रामीण भागातले लोक शिकूनी अशा प्रकारची सिस्टीम आली. त्याच्यामुळं आमच्या गरीब लेकरं जी आहेत आमचे ग्रामीण भागातली शेतकऱ्याची पोरं त्यांचं नुकसान होणार आहे. समजलं का? खेडेगावामधलं शिक्षण हे फक्त नावापुरतं राहिलं. आता उगाच शाळेत जाणे बसणे भात खाऊन येणे संपलं. फार कमी ठिकाणी शिकवलं जात असेल. चांगलं म्हणतोय मी, शिकवते तो पण चांगलं म्हणाला मी कुणाला नावं ठेवणार, पण जे आहे ते सांगलं. तुम्हाला बी माहीत आहे, मला बी माहीत आहे. म्हणून माझी व्हिडिओ बघा. शाळा तुमच्या खिशात, तुमच्या घरात, तुमच्या मोबाईलमध्ये बघा बाबा सगळे तास, म्हणजे सर्वांच्या लक्षात येईल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या प्रिपरेशन मेथड्स तुमच्यासमोर आपण सांगितलेल्या आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.